हॅलो काका. अर्वदामते जन्मदिन आशंसകൾ. म्हणजेच 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी स्वीट 60. You meant sweet 16? ऍब्सोल्युटली. मी शरद एकनाथ बनकर, दिगंबर श्रीधर चव्हाण उर्फ दिगा याचा लिंगोटिया. तसं पाहायला गेलं तर दिग्या मला भेटला 1970ला शिरोडकर शाळेत. मी म्युन्सिपाल्टीमधून 5वीत आलो शिरोडकर शाळेत. दोघांचे वर्ग वेगवेगळे पण शाळेत असताना रस्ता एकच. दिग्यासोबत दिग्याची आई असायची आणि शाळा सुटल्यावर त्याच्याही आमच्यासोबत असायची. तो राहायचा लालबागला. त्याच्या चाळीचं नाव मला अजूनही आठवतं, पुतळा बाईकचा. मी राहायचो पत्रा चाळी. तसा दिघा आमच्यासोबत असताना हरहुन्नरी चित्रकार, नाट्यकार लावून तो बेस्ट कॅडेट ते शाळेचा मंत्रिमंडळाचा पंतप्रधान इथपर्यंत त्याने मजल मारली. तो बसायचा शेवटच्या भागावर. तो LLB होता. LLB म्हणजे लॉर्ड ऑफ लास्ट बेंच. तसं आमच्या वर्गात हुशार मुलांचाच भरणा जास्त होता. आम्ही दर शनिवारी 4 राणे काढून महाराष्ट्र लाडू सम्राटमध्ये वडा खायला जायचो. 12वी नंतर प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा झाला. तो रुपारेला गेला आणि मी इमडीला घेतो. तसा वाटेत भेटला दिघ्या तर गळ्यात पडून गळ्यात घालून मैत्री व्यक्त करायचो. तो ज्या चाळीत राहायचा त्या चाळीत 10 बायकांची खोली होती आणि एवढी भावंड गुण्यागोविंदानं राहायची. माझीही तशी पत्रा चाळी 10 बायकांच्या खोलीत आम्ही सर्व भावंड गुण्यागोविंदानं नांदायचो. ती घरं म्हणजे आम्हाला आमचे राजमालच वाटायची. आम्ही संकोचपणे एकमेकांकडे जायचो आणि घरची आम्हाला जीवापाड जपायची. आणि मध्यंतर झाला जवळपास 35 ते 40 वर्ष मुलाकडून बरेच पाणी वाहून गेले. 2014ला माझा एक मित्र शरद शृंगारे यांनी व्हॉट्सअप समूह स्थापन केला. त्याने एक मित्र असा वेचून काढला आणि समाज त्यातलं सामील केलं. पहिलं गेट टुगेदर भरलं आमच्या शाळेत, आमच्या वर्गामध्ये. आणि दुसरं भरलं प्रीतम हॉटेलला. प्रीतम हॉटेलला भरल्यानंतर आम्ही सर्व हळूहळू जमत गेलो आणि एक गट्टा झालो. जसे 5वीत होतो तसे एक गट्टा झालो. दिघ्याची एक खासियत होती. दिघ्या हरहुन्नरी कलावंत, चित्रकार आणि गायकही म्हणाल तर प्रश्नच नाही. तो जर कधी रंगात आला तर जंजीरमधील गावाले म्हणायचा, ए मेरी झोहरा. जंजीरमधील गावाले म्हणायचा, यार या इमान मेरा, यार मेरी जिंदगी. आणि कधी कधी वक्त मधलं, ए मेरी झोहरा जो भी तुझे मालूम नहीं तू अभी तक हसी और मैं जवान. तो माझ्या वाढदिवसाला तो रमेश, लहू, बाळू, विजय, संतोष, दिघ्या आवर्जून गावी आले. आणि आमच्याकडे एक परिपाठ आहे की एखादा वाढदिवस प्रत्येक मित्राच्या घरी जाऊन साजरा करायचा. आणि तो आला. आवर्जून आल्यानंतर तो माझ्या आईच्या मांडीजवळ बसला, तिचा हात हातात घेतला, एक सेल्फी काढलं त्याने आणि ग्रुपवर पाठवला. त्या सेल्फीत असं कॅप्शन लिहिलं होतं की पुन्हा आई मिळाल्याचं सुख मिळालं. आणि तो धसधसा रडायला लागला.
त्याला त्याच्या स्वर्गवासी आईची आठवण झाली. असा आमचा दिगंबर आवर्जून फोन करणारा, माझ्यासह घरच्या सर्व लहान थोरांची विचारपूस करणारा अशा या मित्राला षष्टपूर्ती दिनाच्या 60व्या वाढदिवसाच्या मनस्वी कोटी कोटी शुभेच्छा. दिग्या, तुम जियो हजारो साल, साल के दिनों 50,000, जीवित शरदम शतम. आणि या बोलण्याच्या वगैरे एक आठवण सांगायची राहिली. दिघे आणि अशोक आंडे दोघे रुपारेलचे विद्यार्थी. त्यावेळेला अशोक आंडेंचा हा कार्यक्रम मंगलगाणे जंगलगाणे जोरात चालला होता. आणि त्या गाण्यामध्ये एक एकनाथांचा भारुड होतो की भृगुंडा होईल मला भावानी आई रोडगा वाईन तुला. हे भारुड तो एकदम असं जीव लावून ओतून बोलायचा. त्याच्या या खड्या आवाजाची स्तुती दिवंगत संगीतकार स्नेहल भाटकरांनी पण केली होती आणि आवर्जून त्याचा सत्कार केला होता. तरी असो, माझ्या वाढदिवसाला माझ्या मैत्रसमूहाच्या वतीने लहू, बाळू, शरद, रमेश इतरांसोबत तो गावी आला होता. मला वैयक्तिक त्याने त्याच्या पदरचा सदरा पायजमा घेतला होता. मला आग्रह करून हाच घाल. त्या सदरा पायजमावरचे फोटो, माझ्या आईचे फोटो, माझ्या घरच्यांचे फोटो मी या सोबत येते. तरी असो, असा माझा जिगरी यार मित्र दिग्या उर्फ दिगंबर आवर्जून फोन करणारा, माझ्यासह घरच्यांची जातीने विचारपूस करणारा अशा माझ्या लंगोटी मित्राला षष्टपूर्ती दिनाच्या व 60व्या वाढदिवसाच्या मनस्वी कोटी कोटी शुभेच्छा. दिघ्या यार, पुन्हा एकदा तुम जियो हजारो साल, साल के दिनों 50,000, जीवित शरदम शतम. I love you. I miss you. हॅलो दिगंबर, आता तुझी 60 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे तू लहानाचा मोठा झालास. हा, आता आता मला आठवत आहे सगळं तुझं लहानपण बघितलेलं. आम्ही जे बघितलं तुला त्यावेळेला तू खूप लहान होतास आणि सगळ्यात धाकटा तू घरात. सगळ्यांना मोठं कौतुक अगदी तुझं. परत तू सगळ्यात हुशार बाकीच्यांपेक्षा. हा, मग तुझं कौतुक म्हणजे काय आम्हाला ऐकायला मिळायचं घरी गेलं की तुमच्या आप्पा काय, तुझी आई काय, सगळेजण इतकं कौतुक करायचे की आमचा बाळू आमचा बाळू आमचा बाळू असा. मग मला आठवतं तुझं ते हिमालयात जाणं, तिकडे त्या मित्रांबरोबर अडकणं आणि मग सगळ्यांची घालमेल झालेली, सगळे ते चेहरे आम्हाला आठवत आहेत सगळे. आणि तू तो जो शाळेतून पहिला विमान प्रवास केला त्याचं तर काय आप्पांना नुसतं मन भरून आलं होतं. माझा मुलगा विमानातून जाऊन आला, ते तुला बक्षीस होतं पहिल्यांदा मिळालेलं शाळेतून सगळं तुला. हा, आणि आम्हाला सगळं आठवतं. आणि काय चंदू तर माझ्याकडे सारखा कौतुकच, आमचा बाळू असा आहे, आमचा बाळू तसा आहे. हा, काय मग. आणि मग सगळ्या आता ज्या दुसऱ्या आठवणी येतात त्या तुमच्या अफेअरच्या. कळलं काय असं. आणि मग अफेअर करता 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 आता तू एवढा मोठा झालास, कधी लक्षातच आलं नाही आमच्या. आणि श्रीष तर काय आमचा लाडकाच आहे. तू जसा लाडका घरात तसा श्रीष सुद्धा आमच्या सगळ्यांचा लाडका. हा, तर मग त्या श्रीषनेच आम्हाला आठवण करून दिली की तुम्ही असं तुमच्या विशेष सगळ्या अशा व्हिडिओ करून पाठवा मला. मग मी त्याला बाबांना पाठवीन म्हणून. मग आता ते मिळालं की तू श्रीषचं कौतुक आम्हाला आहेच, मग त्याच्या फोटोग्राफीतून आम्ही तुला दिसणार आहोत. कळलं. जन्मदिनाच्या आणि तुला मग ह्या 60 जन्मदिन पूर्ण केल्यासाठी आणि 61व्या वर्षात आयुष्याच्या पदार्पण केल्याबद्दल तुला अनेक शुभेच्छा. आणि खूप खूप सुखात आणि आनंदात आणि आरोग्यात राहा अशा आमच्या सगळ्यांच्याच, आमच्या परिवाराच्या सगळ्यांच्याच तुला शुभेच्छा. हा, आनंदात राहा. Happy birthday.
बर्थडे आबा. Happy birthday, Kaka. Wish you a happy and healthy life ahead. Enjoy. Enjoy. ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी साठीत तुष्टता मोठी साठीत तुष्टता मोठी. सो खूप सुंदर आवाज आणि उंच धिप्पाड माणूस. म्हणजे मला लहानपणी अगदी बजरंग माझा भाऊ भीम माझा काका हे गाणं अगदी जवळचं वाटायचं. सो बाळूकाकांबद्दल ही एक आठवण माझी लहानपणीची आहे की मला नेहमी कन्फ्युजन व्हायचं की माझे बाबा कोणते आणि बाळूकाका कोणते. आणि तसाही खूप फरक नाही आहे. आणि ते सुद्धा मला माझ्या पप्पांएवढेच जवळचे आहेत. त्यांच्याकडून शिकण्यासारखं म्हणजे त्यांचं वाचन किंवा त्यांची गायनाची पद्धत किंवा त्यांचं जे हॅपी गो लकी स्पिरिट आहे ते समोरच्याला नेहमी इन्स्पायर करतं. आणि म्हणजे तुमच्यात आणि त्यांच्यात एक मैत्रीचं नातं निर्माण होतं. सो आय हॅव बीन म्हणजे श्रीश तर हा व्हिडिओ श्रीश जमा करतोय, पण श्रीश व्हायच्या आधी जी 6-7 वर्ष होती ती मी खूप जास्त एन्जॉय केले. कारण की घरातलं सर्वात म्हणजे त्यांच्या जवळ राहणारं लहान मूल म्हणजे मी. सो मी त्यांच्याबरोबर खूप मस्तीसुद्धा केली आहे. त्यांनी माझे खूप लाडसुद्धा केले आहेत. मला खूप जागी फिरवलं सुद्धा आहे. सो देर आर लॉट्स अँड लॉट्स ऑफ मेमरीज. 12 राशी जेव्हा 5 तत्वात मिसळतात तेव्हा 60 किंवा 60 गाठली जाते. सो आयुष्याच्या या नव्या इनिंग्सला तुम्हाला आमच्याकडनं खूप 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 शुभेच्छा. अशीच खूप गाणी गात राहा, पोवाडे गात राहा, खूप वाचत राहा आणि मला पुस्तकं देत राहा. मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणि बाकी काय देवाक काळजी माका नाही. हॅलो दिगंबर, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे. एन्जॉय युअर डे. दिगंबर चव्हाण उर्फ दिगंबर पंत उर्फ दिग्या हा माझा वर्गमित्र. शालेय जीवनामध्ये चित्रकारी, गायन, वक्तृत्व या सर्व क्षेत्रांमध्ये दिग्याने खूपच चुणूक लावली. ती सर्वांच्या मनामध्ये खूपच ठसली आहे. आम्ही साधारण सारख्याच परिस्थितीमध्ये आणि वातावरणामध्ये वाढलेली शिरोडकर शाळेतली मुलं शाळेमध्ये खूप धमाल करायचो. अभ्यासाबरोबर खेळ, गाणी, दंगा मस्ती यामध्ये बालपण कधी संपलं कळलंच नाही. 10वी फ हे आमचं शेवटचं वर्ष शाळेतलं. त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या शिक्षणामध्ये आणि पुढे आपापल्या आयुष्यामध्ये गुंतून गेला. आणि 2013 आमचं परत रियुनियन झालं आणि सगळ्यांना परत संपर्कामध्ये आले. आणि अगोदरची मैत्री अजूनच घट्ट झाली. दिग्या असा माणूस आहे, दिग्याने सर्वांच्याच मनामध्ये घर केलंय. दिग्या सर्वांना जवळचा मित्र वाटतो. निसर्गप्रेमी, फुलांमध्ये, पानामध्ये, निसर्गामध्ये रमणारा असा हा दिग्या. कलेचा चाहता, भोगता आणि एक कलाकार, एक चित्रकार, एक गायक, एक कवी, एक भाषेचा जाणकार असा हा दिग्या. सगळ्यांशी मोकळेपणाने बोलणारा, सर्वांना हवा असं वाटणारा, कठीण प्रसंग येताच देवा काळजी असं म्हणून सहजपणे वावरणारा दिग्या असा दिग्या. सर्वांना, हळव्या लोकांना, मित्रांना धीर देणारा, तसा मोकळ्या मनाचा, प्रेमळपणे बोलणारा आणि प्रसंग पडल्यास एकदम रोखटोकपणे बोलणारा असा दिग्या. माणुसकी पूर्णपणे जपणारा आणि मैत्रीसाठी आपली जान टाकणारा
आणि मैत्रीसाठी मित्रासाठी काही करण्यास तयार असणारा असा दिग्या. दिग्या, आम्हाला तुझा गर्व आहे रे. वी लव्ह यू. तुझ्या 60व्या वर्षाच्या वाढदिवसानिमित्त मी तुला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुझं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं, निरोगी, मस्तीपूर्ण असं जावो आणि आपली मैत्री शेवटपर्यंत अशीच राहो हीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो. वी लव्ह यू दिग्या. हाय दिग्या, 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. स्टे ब्लेस्ड विथ हेल्थ अँड वेल्थ. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. दिगंबर, आज तुझा 60वा वाढदिवस. आभाळभर शुभेच्छा. तुझ्यातील अष्टपैलू गुण असेच बहरत जावो व तुझे संपूर्ण यापुढील उर्वरित आयुष्य निरोगी जावो ही ईश्वराकडे प्रार्थना. आज मराठी राजभाषा दिवस आहे व तुझा वाढदिवस हा दुग्ध शर्करा योग आहे. यापुढे तुझे आम्हाला असे अनेक काव्यसंग्रह वाचायला मिळोत ही एक इच्छा आहे. पुन्हा तुला एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक मनोहरपूर्वक शुभेच्छा. बाय. 60व्या वाढदिवसाच्या तुला लाख लाख शुभेच्छा. हॅपी बर्थडे बाळू मामा. मी रमण संसारे. आज माझा वर्गमित्र दिगंबर उर्फ दिग्या याचा 60वा वाढदिवस. दिग्या, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझे पुढील आयुष्य निरोगी, आनंदमय तसेच भरभराटीचे जावो ही सदिच्छा. तसेच तुझ्या खणखणीत आवाजात प्रत्येक सहलीला चांगली गाणी ऐकत तुझी 100वा वाढदिवस साजरा हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे बाळू आजोबा. वी लव्ह यू. गॉड ब्लेस यू. म्हातारे वा. Birthday to you, Mama. Happy birthday to you, Mama. Happy birthday, dear Mama. Happy birthday to you. बार बार ये दिन आए, बार बार ये दिन आए. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. Happy birthday to you, Mama. Happy birthday to you, Mama. Happy birthday, dear Mama. Happy birthday to you. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे मामा. बाबा, 60व्या वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे दिगू बाबा. हॅपी बर्थडे दिगू बाबा. हॅपी बर्थडे दिगू बाबा. अरे खरं पाहिलं तर आमचे खूप मैत्री मित्र सगळे व्यवस्थित आहेत आणि अगदी बालपणापासून म्हणजे शालेय जीवनापासून जे मित्र आहेत ते 1976 साली जे आम्ही यशस्वी झालो त्याच्यानंतर एक 38 वर्षानंतर की शरद सावजी शृंगारे म्हणजे मित्र एक उत्तम संघटक आहेत, समाजसेवक आहेत. त्यांनी त्यांच्या प्रयत्नाने 1976 साली जे यशस्वी झालेली होते आमच्या वेळेला त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांना त्या मित्रांना एकत्र आणण्याचा एक चांगला प्रयत्न त्यांनी तो केला आणि तो प्रयत्न यशस्वी झाला. 2014 साली आम्ही जवळजवळ 35 ते 40 विद्यार्थी एकत्र आलो. एका स्टेजवरती त्याने ते आयोजन केलेलं होतं आणि त्या आयोजनामध्ये एकमेकांच्या ओळखी, काही चेहऱ्यांमध्ये बदल, व्यवसायांमधले बदल, नोकरीमधले काही गोष्टी कुठे आहे
त्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी बोलून आम्ही त्यावेळेला त्या जाणून घेतल्या. आणि दिगंबर श्रीधर चव्हाण यांचा आज दिनांक 27 रोजी वाढदिवस आहे, 60वा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसा दिवशीच त्याच्या योगायोगाने मराठी राजभाषा दिन आहे. आणि तसं पाहिलं तर दिगंबरचा मराठीवर खूप प्रेम आहे. मराठीचं खूप ज्ञान असलेला हा एक कवी मनाचा माझा मित्र. त्याच्या या 60व्या वाढदिवसानिमित्त मी त्याला मनापासून कोटी कोटी शुभेच्छा देतोय. आणि काही आठवणी त्याच्याबरोबरच्या ज्या आहेत त्या मी थोड्या शेअर करू इच्छितोय तुमच्यासोबत. तर 1972 ते 76 या कालावधीमध्ये मी डॉक्टर शिरोडकर शाळा या शाळेमध्ये विद्यार्थी म्हणून होतो 7वी ते 10वी पर्यंतचा. आणि या कालावधीमध्ये दिगंबर चव्हाण म्हणून एक सर्व गुण संपन्न असलेला विद्यार्थी आमच्या शाळेत होता. त्याचा खूप मला अभिमान आहे. तो एक उत्तम गायक आहे, उत्तम कलाकार आहे, उत्तम कविता करतो तो. आणि विशेष सांगायचं खासियत म्हणजे त्याची की तो त्याचं हस्ताक्षर होतं खूप सुंदर होतं. त्याचं सर्वसाधारण तर आमचं त्यावेळेला ते हस्तलिखित प्रकाशित व्हायचं. त्याच्यामध्ये बरेचसे कविता, लेख आणि हे सगळं त्याने बऱ्याचशा त्याचा सहभाग जास्त असायचा. आणि त्याचबरोबर त्याचं हस्ताक्षर एवढं सुंदर होतं, खूप सुंदर होतं. ह्या सगळ्या कलागुण असलेला माझा हा मित्र तसा पाहिला तर मला त्या कालावधीमध्ये दुर्मिळ, त्या कालावधी शाळेच्या कालावधीमध्ये खूप दुर्मिळ होता. म्हणजे माझं त्याच्याबरोबर फार बॉन्डिंग नव्हतं. आणि त्याचबरोबर तो शाळेचा पंतप्रधान झाला. खूप आनंद झाला त्यावेळेला सुद्धा. एक चांगला विद्यार्थी चांगल्या पदावरती तिथे चांगलं शाळेचं काम करेल. 38 वर्षानंतर 2014 नंतर जी आम्ही भेटलो आणि त्याच्यानंतर जी जोडी त्याच्याबरोबरची वाढली का कोणास ठाऊक, ते ईश्वराने मला वाटलं की ती त्यावेळची उणीव आता भरून काढावी म्हणून ते त्या आता मला खूप तो जवळ आहे. खूप जवळ म्हणजे अतिशय जवळ आहे. अतिशय भावनाप्रधान हा माझा मित्र. प्रत्येकाच्या सुखदुःखात अडचणीमध्ये अगदी हिरिरीने पुढे जाणार आहे. फक्त एकच आम्हाला खंत राहते की तो पूर्वी लालबागला राहिला होता, आता आमच्यापासून विरारला खूप लांब राहायला गेलाय. त्याचं एक शल्य जरूर आहे. पण जरी शरीराने तो लांब असला तरी मनाने आम्ही जसं लालबाग आणि चिंचपोकली आहे की जे पूर्वीचं जे आहे जवळ, तशीच जवळीक आमची ही आहे आतापर्यंत. आणि या कालावधीमध्ये काही सामाजिक कामामध्ये त्याचा चांगला सहभाग आला. माझ्या बरोबरीने मी स्वतः एक शाळा चालवतोय गावी. त्या शाळेमध्ये त्याने खूप चांगली मदत केली. ते विद्यार्थ्यांना वह्या वाटपाची म्हणा किंवा इतर शैक्षणिक बक्षिसं म्हणा, शिक्षकांना बक्षिसं म्हणा. म्हणजे त्याचं जे ऋण आहे शाळेबद्दलचं की लहान मुलाबद्दलचं प्रेम म्हणा की कुठेतरी काहीतरी मी समाजाचं देणं लागतोय आणि मला ते करायचं आहे. ती जी समाजसेवा जी त्याच्या मागे आहे ती पाहून मी सुद्धा खूप भारावलो. आणि या समारंभामुळे, कार्यक्रमामुळे आमचं माझ्या गावी अगदी वर्षातून एकदा तरी दोनदा तरी जाणं होतं. त्या गेल्यानंतर तिथे त्या शिक्षकांच्याबद्दल बोलणं, त्यांचा आदर करणं. अगदी आमच्यापेक्षा ते वयाने लहान आहेत शिक्षक आमच्या शाळेतले, परंतु त्या खूप आदराने त्यांच्याशी तो नेहमी बोलतो, वागतो, काही सूचना करतो. त्याचबरोबर माझ्या कुटुंबातील माझे आई वडील यांच्याबरोबरही त्याची जवळीक झाली. मी ज्या ज्या वेळेला गावी जातो त्या त्या वेळेला तो विचारतो नेहमी की बाबा आई कसे आहेत, बाबा कसे आहेत. आणि त्यांच्याबरोबर भरभरून गावी गेल्यानंतर सुद्धा तो बोलतो. असा हा माझा सर्व गुण संपन्न मित्र
आत्ताच्या कालावधीमध्ये ह्या 5 वर्षामध्ये माझं आणि त्याचं खूप बॉन्डिंग झालं. अगदी म्हणजे खूप म्हणजे खूप. हे दोघे तसे आणि भावनाप्रधान असल्यामुळे फार जवळीक निर्माण झाली आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये म्हणा किंवा काही एकमेकांना फोन जरी नाही आला किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती एकमेकांना काय मेसेज नसले एका दुसरा दिवस तर तो तिकडून लगेच फोन करणार. असा एक सगळ्यांची काळजी घेणारा, सगळ्यांची विचारपूस करणारा, सगळ्यांवर माया करणारा असा हा माझा गोड मित्र. त्याचा जो सहवास आहे तो त्या 4 वर्षात जो मिळाला नाही मला तो त्याच्यात कितीतरी पटीने मला आता तो मिळतोय आणि त्याचा खूप मला आनंद आहे, समाधान आहे. आणि त्याच्या या 60व्या वाढदिवसानिमित्त मी 2 ओळी बोलतोय. मित्र म्हणजे एक आधार, एक विश्वास, एक आपुलकी, एक अनमोल साथ जी मला दिगंबर मुळे रूपाने मिळाली. त्याबद्दल मी ईश्वराचे शतशः आभारी आहे आणि मी आजच्या या त्याच्या 60व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतोय. धन्यवाद. वाढदिवसाचा सुखद क्षण तुम्हाला आनंद देत राहो. या दिवसाचा अनमोल क्षण तुमच्या हृदयात कायम राहो. 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाळू काका, हॅपी बर्थडे टू यू. बाळू काका तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे तो आमच्यासाठी असाच कायम आमच्या पाठीशी राहा. वी लव्ह यू, वी लव्ह यू, वी लव्ह यू. षष्टी पूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा. बाळू मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळू मामा. आणि 61च्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. दिगंबर काका हॅलो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या आम्ही सर्वजण हार्दिक शुभेच्छा देतो. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स डे. हॅलो दिगू भाई, हॅपी बर्थडे. आई दिगू बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व आयुष्य निरोगी दीर्घायुष्य लाभू दे तुम्हाला.
हा आणि लवकर लवकर मोठी मोठी पार्टी द्या, करोना जाऊ दे. पैसे येऊन द्या आणि मग आमच्याकडे या आणि सगळ्यांनी पार्टी द्या. नमस्कार, मी विवेक शिंगारे. पहिलीपासून दिगंबर आणि मी एका वर्गात. दिगंबरची आई दिगंबरला रोज शाळेत सोडायला यायची व आम्हाला मस्ती करू नका असे म्हणून पाठीवर हात फिरून निघून जायची. तेव्हापासून माझी आणि दिगंबरची मैत्री. एवढंच काय तर 9वीला शाळेच्या पार्लमेंटमध्ये दिगंबर पंतप्रधान व मी उपपंतप्रधान होतो. त्यामुळे आमची जोडी सर्व शाळेमध्ये फेमस होती. दिगंबर सालस व सर्व गुणसंपन्न असल्यामुळे शिक्षकांमध्ये तो प्रिय होता. दिगंबरचे हस्ताक्षर फार सुंदर, त्यामुळे दरवर्षी वर्गाचं हस्तलिखित बनवण्यास दिगंबरचा सिंहाचा वाटा. दिगंबरबद्दल बोलायला खूप काही आहे. प्रेमाने आम्ही त्याला दिग्या म्हणतो. तेव्हा दिग्या, तुला तुझ्या 60व्या वाढदिवसाला खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. वेलकम टू सिनियर सिटीजन क्लब अँड चिअर्स फॉर युअर गुड हेल्थ अँड वेल्थ. थँक्यू व्हेरी मच. दिग्या, 60व्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. पुढील आयुष्य तुम्हाला सुखी समाधानाचे व निरोगी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. दिगंबर पंत म्हणजे आपला दिग्या याला आज 60व्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दिग्या हा KMH डॉक्टर शिरोडकर हायस्कूल मधून 1976 रोजी आम्ही 10वी SSC म्हणून बाहेर पडलो. त्यानंतर मला दिग्या काय भेटला नाही आणि 5-6 वर्षे मला आम्ही जेव्हा रियुनियन केलं तेव्हा मला दिग्या हा भेटला. दिग्याबद्दल मला बरंच काय समजलं. दिग्या हा उत्तम कविता करतो, उत्तम गातो. जेव्हा आम्ही एकत्र येतो तेव्हा आमची मैत्रिणी दिग्याने गाऊन टाकतो. अतिशय सुंदर गायन, पहाडी आवाजात गायचं म्हणजे दिग्याचं. दिग्या हा कठोर बोलतो, काही लोकांशी अतिशय कठोर बोलतो, मार्मिक बोलतो. आणि आमचं जे गेट टुगेदर असते त्या गाण्याने एवढा आनंदित करतो की आमचा दिवस कधी निघून जातो ते समजत नाही. त्याप्रमाणे दिगंबर आणखी एक विशिष्ट गोष्ट म्हणजे उत्तम कविता. दिग्या हा मातृभक्त आहे, हे तुम्हाला बघितलं असेल. त्याच्या आईच्या याच्यानंतर किती तो हे झाला होता हे आपण बघितलंच असेल. अशा माझ्या मित्रात पुन्हा एकदा लाख लाख वाढदिवसाच्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे मामा बाबा. दिगंबर काका हे माझ्या आयुष्यातले एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व. असं म्हणतात की ज्यांचा सहवास आपल्याला लाभतो त्यांचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती बऱ्यापैकी असतो आणि दिगूबाबा आहे त्यातले एक. आयुष्यात असे काही क्षण येतात की वाटतं की आता सूचना नकोत, सल्ले नकोत, फक्त मी काय म्हणतो ते माझं ऐका. आणि हे ऐकून घेणारी व्यक्ती मला जीवनात लाभली ती म्हणजे दिगंबर काका. तर त्यांच्यासाठी एक 4 ओळी. अनेक सल्ले, अनेक सूचना आणि यशस्वी जीवनाचे मंत्र. तारुण्याच्या त्या वळणावर हवे एक दिशादर्शक होका यंत्र. हॅपी बर्थडे. हॅलो दिगंबर, तुम्हाला हिरक महोत्सवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला दंड आयुष्याच्या अगणित शुभेच्छा. दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. दिगंबर चव्हाण म्हणजे आमचा दिग्या, सगळ्यांचा दिग्या. त्याला कोणी दिगंबर म्हणून हाक मारल्यानं मला कधी आठवत नाही. पण त्याचा आज वाढदिवस आहे. तर मला श्यामलने सांगितले की अगं श्रीशने सांगितले की त्याच्यासाठी काहीतरी मित्रमैत्रिणींकडून व्हिडिओ बनवायचा आहे. तर खूप बोलण्यासारखं आहे पण व्हिडिओ छोटा असावा म्हणून त्याला मी वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा देते. त्याचं गाणं, त्याचं चित्र आणि त्याचं कविता ह्या नेहमी म्हणजे तो कधी कधी पोस्ट करतो. असं वाटतं की अरे ह्यानं कसं सुचतं आहे. मी तर ह्या बाबतीत एकदम झिरो आहे. मला खरं अजिबात का ढो मला काहीच समजत नाही. आणि ठीक आहे, मला त्याच्याबद्दल काय वाटत पण नाही कारण सगळ्यांमध्ये सगळी कला नसते. पण त्याच्यामध्ये सगळ्या कला कशा काय देवाने दिल्या हे मला खरोखर एक मोठं कोडं आहे. आणि तो असा मित्र आहे की काही आपण त्याच्याशी सांगू, त्याच्याशी बोलू शकतो आणि काही आपलं असेल तर तो सल्ले देणार वगैरे. आणि खूप घट्ट मित्र आहे तो सगळ्यांचा. आणि त्याला मी वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा देते. आणि श्रीश, तू लवकरच इकडे ये कारण तो तुला खूप मिस करतो.
मला डेफिनेटली माहिती आहे की या कोविडच्या काळामध्ये खूप डिफिकल्ट आहे सगळं, पण असं वाटतं की ठीक आहे, कधी तुला चान्स मिळाला तर येऊन जा आणि त्याला भेट. आणि मला असं वाटतं की तू हे जे करतो आहेस त्याच्यासाठी 60व्या वाढदिवसासाठी जे करतो आहे ते खूप छान आहे. आणि प्रत्येक आईवडिलांसाठी ते असं काय म्हणू शकतो आपण की खूप असं अविस्मरणीय क्षण असतात ते. आणि तू त्याला लांब बसून पण देतो आहेस ना, तो तुला पण. आणि दिग्याला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि दिग्या, तुझ्या नाबाद षष्ट्यब्दी पूर्तीसाठी मनःपूर्वक अभिनंदन. अशीच हेल्दी लाईफ अजून पुढली सेंचुरी होईपर्यंत आपणास मिळावी ही प्रभूचरणी प्रार्थना. आणि अभिनंदन वन अगेन. यासाठी आपण नंतर सेपरेट बसू. बाय बाय. नमस्कार, मी श्रुती, दिगंबरची KMS शिरोडकर हायस्कूलची वर्गणी. दिगंबर शाळेत असल्यापासूनच हुशार. मला आठवतं त्यांनी पहिल्या पाचात कधी नंबर सोडलाच नाही. तसाच चित्रकलेतही पारंगत होता. तो एक उत्तम कवी, लेखक, तसाच उत्तम गायक आहे. आमच्या पिकनिकला तर आणि शाळेच्या गेट टुगेदरला त्याच्या गाण्याशिवाय बाहेरच येत नाही. त्याचं निसर्गावर आणि माणसावर निस्सीम प्रेम आहे. अशा या प्रेमळ दिगंबरला त्याच्या 60व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. दिगंबर, आतापर्यंत तू फिट अँड फाईन राहिलासच आणि यापुढेही राहशील याची मला खात्री आहे. ऑल द बेस्ट. हॅपी बर्थडे दिगंबर काका. हॅपी बर्थडे दिगू बाबा. चांदणे कवेत घेऊन माझ्या अज्ञपणास निशा हसते, अंधारात आवर्ज पहा सभोवती म्हणते, स्वप्नांना दिशा नसते. समजून घे मजला म्हणालो मी निसर्ग मित्र आहे. निसर्ग हसला म्हणाला छायाचित्र माझे हे, तुझे चरित्र आहे, तुझे चरित्र आहे. हॅपी बर्थडे दिगंबर काका. तुला 61व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री बाळूविषयी बोलू काय, ज्याची वागणूक सर्वांशी मैत्रीपूर्वक आहे, जो निस्वार्थी व सर्वावर प्रेम करणारा आहे, ज्याच्या अंतःकरणात सर्वांबद्दल दया आहे, ज्याच्या मनात अहंकार नाही, ज्याचे मन सुखदुःखात अविचल राहते, हानी लाभात ज्याचे मन संतुष्ट राहते, ज्याच्या मनात कोणाबद्दल उद्वेगाची भावना नाही, शरीर मन वाणी द्वारा घडणाऱ्या सर्व कर्मामध्ये जो कर्तेपणाचा अभिमान बाळगत नाही, असा जो माझा धाकटा भाऊ दिगंबर, आम्ही सर्वजण त्याला बाळू म्हणतो. बाळू घरात जरी सर्वात धाकटा असला तरी बाळूचे प्रस्थ सर्वात मोठे. लहानपणापासूनच बाळू अतिशय हुशार. शालेय शिक्षण घेत असता त्याने NCCचे प्रशिक्षणही घेतले. शाळेचे पंतप्रधान पदही त्याने योग्य रीतीने भूषविले. नंतर रुपारेल महाविद्यालयात विज्ञानशास्त्राचे पदवी शिक्षण पूर्ण केले. याच कालावधीत बाळूने कॅम्पमधून वायंगणीला जाऊन डोंगर कपारीतील आदिवासींची व्यथा जाणून त्यांच्यातील माणूस जागा केला. आदिवासींचे जीवन किती कष्टप्रद आहे हे सांगताना त्याने कोंड्याची भाकर व आंबाड्याची भाजी यांचे केलेले वर्णन खूप काही सांगून जाते. आदिवासींच्या मनातील दुबळेपणा आणि अंधश्रद्धेत बरबटलेले त्यांचे मन यापासून त्यांना परावृत्त करून त्यांचा आत्मविश्वास फुलविला. बाळूने याच कालावधीत पसायदान ते कसायदान आणि मंगलदानी दंगलगाणी असे अजरामर गाण्यांचे कार्यक्रमही केले. गिर्यारोहण हा बाळूचा अत्यंत आवडता छंद. बाळूने बऱ्याच वेळा गरजू व्यक्तींसाठी रक्तदानही केले आहे. अनेक प्रकारे वाङ्मय साहित्य, काव्यसंग्रह, ग्रंथ, ऐतिहासिक पुस्तके त्याचे स्नेही आहे.
या सर्व पुस्तकांचा संग्रह त्याच्याजवळ आहे. तो स्वतः त्याचा आस्वाद घेऊन आम्हा सर्वांना घ्यावयास सांगतो. सध्या बाळू इंडियन ऑइल या कंपनीमध्ये मुख्य पदाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाला आहे. बाळू नेहमी सांगत असतो, आनंद गवसणे हे आपल्या वृत्तीवर अवलंबून असते. आनंदी वृत्तीची माणसे आपल्या भोवतालीही आनंद निर्माण करतात, तर दुःखी माणसे इतरांना दुःखी करतात. अर्धा भरलेला पेला पाहून रड्या वृत्तीचा माणूस माझा अर्धा पेला रिकामा म्हणून दुःख करीत बसतो, तर आनंदी वृत्तीचा माणूस अर्धा पेला भरलेला आहे म्हणून आनंदित होतो. अशा माणसाला मोठे दुःखही छोटे वाटते व सुखाचा इवलासा कणही त्याला मोठा वाटतो. म्हणूनच माणसाने मिळालेल्या सुखाचा आस्वाद घेत जीवनातील आनंद लुटण्यात खरी मजा आहे. अशा आमच्या बाळूला उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना. तुझी बहीण सवलता माई. हॅपी बर्थडे बाळू आजोबा. हॅपी बर्थडे बाळू मामा. हॅपी बर्थडे बाळू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रिय दिगंबर, नक्की आठवत नाही पण 1979 असावं. दुपारची वेळ, वामणीला कॉलेजचा NSSचा कॅम्प होता. मी कॅम्पची फी भरलेली नसल्यामुळे मला जेवण नव्हतं, म्हणून मी एकटाच नदी किनारी जाऊन माझ्याकडील 4 बटर लावलेले ब्रेड खात बसलो. समोरून एक जण येताना दिसता त्याला हाक मारून बोलवते व एक ब्रेड त्याच्या पुढे केला. मी जेवलोय, तू उपाशी आहेस, तू खा. थोडासा चकित होत तो म्हणाला, चालतंय रे, घे. मी बळेच एक तुकडा त्याला दिला व म्हणालो, मी माधव वांगणे. तो म्हणाला, मी दिगंबर चव्हाण. घ्या. मला कल्पना नव्हती की आपले डोळे एकमेकांशी बहुधा बोलत होते. दिल्या घेतलेल्या ब्रेड बटराची शपथ तुला आहे, मनातल्या गाढ मैत्राची शपथ तुला आहे. त्या न बोलता घेतलेल्या शपथेला 40 वर्ष होऊन गेली. ना ती शपथ तुटली ना मैत्री. आता एकच मागणी आहे, पुढील किमान 40 वर्षे तरी ही जीवाभावाची मैत्री अशीच चालू राहू. तुझ्या तू आणि उषा दोघेही शतायुषी हो. तुझा माझ्या. नमस्कार काका, माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हाय दिग्या. आमच्यासाठी दिग्याच. दिग्याचे पुष्कळ शब्द आहेत. दिगंबर, बाळ्या, पंत आणि दिग्या. पण आमच्यासाठी तू दिग्या. तुला हॅपी बर्थडे. दिग्या म्हणजे सर्व हुन्नरी कलाकार. म्हणजे गाणं छान येतं आहे त्याला, चित्रकला चांगली आहे, त्याचं ज्ञान चांगलं आहे, सर्वात मिळून मिसळून वागणारा आणि त्याला सर्व हवेहवेशी, त्याला एकदम मस्त सर्व हवेहवेसे वाटणारे, निसर्गाशी एकरूप होणारं असा आमचा दिग्या. तुला आमच्या घरातून सुद्धा, सायलीकडून, माझ्याकडून, पियूकडून, सर्वांकडनं तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. बर्थडे आजोबा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला. हॅपी बर्थडे बाळू आजोबा. हॅपी बर्थडे बाळू आजोबा. हाय बाळू. हाय, तुला वाढदिवसाच्या खूप खूप अनेक शुभेच्छा. तू खूप खूप अगदी माझा कृष्ण मित्र, सखा, भाऊ सगळंच आहेस माझ्यासाठी. तुझ्यामुळे आज हे सुखाचे दिवस मला दिसत आहेत. धन्यवाद तुझे. आणि तुला 100 वर्ष पूर्ण होऊ दे आणि तुला आयुष्यात कसल्याही गोष्टीचे
दुःख किंवा त्रास कोणताही होऊ देऊ नको अशी देवाजवळ मी प्रार्थना करेन. बाळू जीवे शरदा शतम आशीर्वाद. उद्या तुम्ही 61व्या वर्षात पदार्पण करीत. दुसरं बालपण सुरू होते. खूप मजा करा, खूप एन्जॉय करा हे पुढील वर्ष आणि खूप छान ठिकाणी फिरून या, खूप छान छान गाणी गा, आम्हालाही गाणी ऐकवा आणि तुमच्या या नवीन दुसऱ्या बालपणासाठी आम्हा उभयतांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद सुद्धा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा. हॅपी बर्थडे. हाय बाळूमामा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो आजोबा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. इथूनच नमस्कार करतो. तुमचा आशीर्वाद असू दे आमच्यावरती. मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. येऊ. दिगंबर 61व्या जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद अवैतांकडून. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. बाळूकाका म्हणजे दर रविवारी घरी येणारी कॅडबरी. बाळूकाका म्हणजे पाठीवर मिळालेली प्रेमाची जोरात थाप. बाळूकाका म्हणजे दीपस्तंभ. बाळूकाका म्हणजे मुश्किल मित्र. बाळूकाका म्हणजे प्रेरणादायी सूत्र. बाळूकाका सोबत म्हणजे आनंद सर्वत्र. अशा माझ्या लाडक्या काकांना 60व्या वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. हॅपी बर्थडे दिगू बाबा. दिगू बाबा, तुमचं ह्यापुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि सुरूनही जावं. 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दिगू, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.